नमस्कार. आज आपण एका अशा रहस्याचा उलगडा करणार आहोत जे फक्त एका ओळीत दडलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया या देवता प्रश्न गूढ प्रवासाला. आपल्या संपूर्ण विश्लेषणाचा जो काही आधार आहे तो आहे फक्त ही एक ओळ. वरवर पाहिलं तर हा फक्त एक साधा संदर्भ वाटतो, पण थांबा, या एका ओळीत एक संपूर्ण कथा लपलेली आहे. चला तर या एका ओडीशा रहस्याचा आता आपण उलगडा करूया आणि बघूया की या साध्या वाटणाऱ्या मजकुरामध्ये नक्की काय दडलंय. तर आपला मूळ प्रश्न हाच आहे की या एका छोट्या गूढ संदर्भात खरंच कथांचं अख्खं विश्व दडलेलं असू शकतं का? हाच प्रश्न आपल्याला या शोधाच्या प्रवासात पुढे घेऊन जाणार आहे. आता कुठल्याही रहस्याचा उलगडा करायचा असेल तर आधी त्यातील संकेत समजून घ्यावे लागतात, बरोबर? चला मग यातील प्रत्येक महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ शोधायला लागूया. यातला आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा संकेत आहे देवता प्रश्न. असं वाटतं की हा शब्दच या संपूर्ण रहस्याची किल्ली आहे. आणि गंमत बघा, उत्तर कुठे दुसरीकडे नाहीये, आपल्या डोळ्यांसमोरच आहे. तो मूळ मजकूरच आपल्याला सांगतोय दिस क्वेश्चन, म्हणजेच देवता प्रश्न म्हणजे तो एक विशिष्ट प्रश्न. बघा, आपल्याला या कोड्याचा पहिला तुकडा सापडला सुद्धा. ठीक आहे, आता दुसऱ्या संकेताकडे वळूया आणि तो आहे जातक. हा शब्द आपल्याला कथेच्या थेट मूळ स्रोताकडे घेऊन जातो. तर जातक म्हणजे नेमकं काय? जातक कथा म्हणजे प्राचीन बौद्ध साहित्यातला एक खूप महत्त्वाचा भाग. यामध्ये गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातल्या कथा सांगितलेल्या आहेत. या कथांमधून नेहमीच काहीतरी बोध किंवा शिकवण दिली जाते. म्हणजे आपल्याला हे कळलं की आपला प्रश्न या कथांच्या मोठ्या संग्रहाचाच एक भाग आहे. बरं, आता आपल्याकडे प्रश्न आहे आणि संग्रह आहे, हे दोन तुकडे आहेत. आता पाहूया की हे एकत्र कसे बसतात, यांची सांगड कशी घातली जाते. हे कसं आहे माहितीये, जणू काही कथेच्या आत अजून एक कथा. सगळ्यात आत आहे देवता प्रश्न, म्हणजे तो प्रश्न. तो सापडतो उम्मग्ग जातक नावाच्या एका विशिष्ट कथेत. आणि ही कथा आहे संपूर्ण जातक संग्रहाचा, म्हणजे कथांच्या एका मोठ्या भांडाराचा भाग. कमाल आहे नाही का? एका छोट्याशा धाग्यामुळे आपण थेट कथांच्या खजिन्यापर्यंत पोचलो आहोत. पण थांबा, हा प्राचीन ग्रंथ आणि त्यातल्या कथा आपल्यापर्यंत, म्हणजे आजच्या या डिजिटल युगापर्यंत पोहोचल्या तरी कशा? त्यांचा प्रवासही तितकाच रंजक आणि महत्त्वाचा आहे. या प्रवासातले खरे नायक आहेत H.T. फ्रान्सिस आणि R.A. नील. या दोन विद्वानांनी प्रचंड परिश्रम घेऊन पाली भाषेतल्या जातक कथांचा तिसरा खंड इंग्रजीमध्ये अनुवादित केला. खरं तर त्यांच्यामुळेच हे ज्ञान संपूर्ण जगात पोहोचू शकलं. आणि हे महत्त्वाचं काम त्यांनी कधी पूर्ण केलं माहितीये? 1897 साली, म्हणजे आजपासून जवळपास 125 वर्षांपूर्वी. जरा विचार करा, त्या काळात ही किती मोठं आणि आव्हानात्मक काम असेल. या ज्ञानाचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेल्या. मग 1897 मध्ये त्यांचं इंग्रजीत भाषांतर झालं आणि आज त्या secrettext.com वर फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहेत. हा प्रवास किती विलक्षण आहे, नाही का? तर मग या सगळ्याचा अर्थ काय? ही एक छोटीशी ओळ इतकी महत्त्वाची का आहे? कारण ती आपल्याला दाखवते की कधीकधी अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टींमध्ये किती मोठं जग दडलेलं असू शकतं. यातून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली म्हणजे साधे दिसणारे संदर्भ किंवा तळटीपा ह्या ज्ञानाच्या विशाल जगात जाण्याचं प्रवेशद्वार असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान हे पिढ्यानपिढ्या कथा, अनुवाद आणि अभ्यासकांच्या अथक मेहनतीमुळे टिकून राहतं. आणि तिसरी, प्रत्येक संदर्भामागे फ्रान्सिस आणि नील यांच्यासारख्या लोकांची मेहनत आणि शोधाची एक मानवी कहाणी दडलेली असते. यासाठी एक खूप सुंदर म्हण आहे जी अगदी चपखल बसते. लहानशी किल्ली मोठ्यात मोठं दार उघडू शकते. आपल्या आजच्या या विश्लेषणात ती एका ओळीची तरटीप हीच ती किल्ली होती जिने आपल्यासाठी कथांचं एक भलं मोठं दार उघडलं. आणि हे सगळं आपल्याला एका विचारासोबत सोडून जातं. आपण पुस्तकं वाचताना किंवा अभ्यास करताना सहसा ज्या तळटीपांकडे किंवा छोट्या संदर्भांकडे दुर्लक्ष करतो, त्यात अजून कितीतरी अशीच रहस्य, कितीतरी कथांची दारं लपलेली असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, नाही का?